हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आली आहे. ते म्हणजे पोटॅटो टिक्की रोल्स. इथे 2 बटाटे मी बॉईल करून घेतले आहेत आणि ते स्मॅश करून घ्यायचे. लाल तिखट, नंतर मी नॉर्मली घरचा कांदा लसूण मसाला, मीठ, धण्याची पूड, गरम मसाला आणि हळद असं टाकलेलं आहे. या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर वापरत आहे. थोडंसं प्लेटमध्ये वेगळा पाणी देखील घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवत आहोत. तर साधारणपणे 2 स्पून्स तुम्ही घेऊ शकता आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत फ्राय करण्याच्या टायमाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जास्त घट्ट नाही पातळ असं करायचं आहे. आता जे सारं मिश्रण होतं ते मी मिक्स करते आणि वेगळ्या प्लेटमध्ये शेवाळ्याचा आपण चुरा करून घेतलेला आहे कोटिंगसाठी. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याचे तुम्ही टिक्की करा किंवा रोल्स करा. रोल्स हे बघायला छान वाटतात म्हणून मी असे याचे रोल्स करून घेत आहे. सगळ्या ह्याचे असे रोल्स करून घेतले आहे. त्यानंतर हे स्लरीमध्ये टाकायचं, हे मिक्स करणार आणि मग ह्याला या शेवळ्यांनी कोट करणार आहोत. आता इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवते कसं तळायचं आहे. हा रोल घेऊन मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता ह्याच्या ओलाव्याने काय होणार आहे की ह्या शेवाळ्या त्याला स्टिक होतील. हे व्यवस्थित कोटिंग करून झाल्यानंतर बघा तुम्ही किती छान हे दिसतं आणि खायलाही खूप छान लागतं. असं तेलात त्याला मी सोडलं. आता हे बघा मी फ्राय करते. बाकीचे सुद्धा मी फ्राय करून दाखवलेले पण आहेत आणि मग नंतर हे बघा मी इकडे दाखवले. बघा हे किती छान असं दिसतं आहे. सगळे मी रोल्स अशा पद्धतीने फ्राय केले. हे तुम्ही सॉसवर खाऊ शकता, शेजवान चटणीवर खाऊ शकता, जो तुमचा फेवरेट डिप असेल तो. हा आमचा रणवीर बघा इथे खात आहे आणि त्याला हे आवडलेलं आहे.